जो विषय आहे तो अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचा आहे. बरेच मुलं माझ्याकडं हे प्रश्न विचारायला येतात, "माझं या मुलीबरोबरच लग्न होईल का? का आमचं मध्ये ताटातूट होईल?" म्हणजे इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर आमचं लग्न होईल किंवा ब्रेकअप होईल. आम्ही रिलेशनमध्ये आहोत. असे प्रश्न विचारायला येतात. तर त्यावेळेला सूत्र तुम्हाला मी भरपूर आहेत. त्यापैकी काही सूत्र तुम्हाला मी सांगतो. पहिला सूत्र असा आहे, की लग्नपत्रिकेमध्ये ज्यावेळेला आपण D1 चार्ट बघतो, D1 चार्ट हा लग्ना अगोदरचा असतो आणि D9 चार्ट हा लग्नानंतरचा असतो. D1 चार्ट आणि D9 चार्ट दोन्हीसुद्धा बघावा लागतात. लग्ना अगोदरचा प्रेम आपल्याला D1 चार्टमध्ये कळतं आणि त्याचं परिवर्तन D9 मध्ये कळतं. परिवर्तन होईल का? याचं सगळं सविस्तर माहिती D9 मध्ये कळतं. आता पहिला म्हणजे विषय असा आहे, की लग्ना अगोदर प्रेम होईल का नाही? या संदर्भात मी एक व्हिडिओ काढलेला आहे. त्या व्हिडिओवर सविस्तर माहिती, सूत्र वगैरे दिलेले आहे. पण त्या संदर्भात तिथं तुम्ही जाऊन बघू शकता. आता या ठिकाणी जर बघायला गेलो, तर ह्याच मुलीशी माझं लग्न होईल का? हा प्रश्न जर विचारला गेला, तर पहिला D1 चार्टमधलं गुरु आणि रवी बघावा. आणि चांगल्या घरात असतील आणि 9व्या ग्रहाला दृष्ट वगैरे करत असतील, तर तो मुलगा त्या मुलीला धोका देणार नाही किंवा ती मुलगी त्या मुलीला धोका देणार नाही. हे फक्त मुलाच्या पत्रिकेत बरं का. मुलीच्या पत्रिकेत तर डिस्टर्ब असतील तर मग ते अजून धोका देऊ शकते. मुलाच्या पत्रिकेत जर करता गुरु आणि सूर्य जर चांगले असतील, तर तो धोका न देणारा व्यक्ती असतो असं म्हणायला हरकत नाही. दुसरा सूत्र बरेच आहेत, पण काही ठराविक आपण मोठे-मोठे सूत्र बघू. ज्याचं शुक्र बिघडलेला असतो, हा महत्त्वाचा पॉइंट आहे बघा. हे तुम्हाला हे अनुभवातून घेतलेलं आहे, एक्सपिरियन्समधून. कुठं वाचायला मिळणार नाही तुम्हाला. ज्याचं शुक्र बिघडलेलं आहे. आता बिघडलेला ह्या संदर्भात माहिती तुम्हाला माहिती आहे. नीच असणे, चतुर्ग्रात असणे वगैरे, वगैरे. तर बिघडले असेल, तर ती मुलगी असं म्हणेल, की "मी झोपडीत राहीन, चटणी-भाकर खाऊन राहीन, पण मी ह्याच्याबरोबरच राहीन." आणि मुलगा असेल, तर तो म्हणेल, त्याला परी आणून दिला, तरी तुला तो म्हणेल, "माझी हीच चांगली." म्हणजे अशा पद्धतीचा शुक्राचा काम आहे. या 2 कन्क्लुजनवरून आपल्याला पहिल्यांदा कन्क्लुजन काढता येतो, हे संसार रेटणार का नाही रेटणार. तिसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे, लग्न कोण टिकवणार? या संदर्भात पण एक व्हिडिओ तिथं जाऊन बघा. त्या संदर्भात तुम्हाला कळेल. आता चौथा पॉइंट काय आहे माहिती आहे का, की पंचम आणि सप्तमश एकमेकाच्या प्रभावात असल्याशिवाय प्रेम होऊ शकत नाही आणि त्याला जर पापग्रहाने नृत्य केला, तर ते प्रेमाचं रूपांतर लग्नात होऊ शकत नाही. हा पहिली गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे अशातला भाग आहे आणि बरेच असे सूत्र आहेत आणि पंचम आणि सप्तम पंचम आणि षष्टेश हे 6वा स्थान एकमेकाच्या प्रभावात असतील. भांडणं खूप होतील. भांडी-कुंडी बाहेर येतील. पण घटस्फोट होणार नाही. वेगळे राहतील, तर घटस्फोट होणार नाही. म्हणजे ते घटस्फोट होणार नाही पुढे भाग येणार आहे आणि बुध आणि राहू याचा संबंध जर आला पत्रिकेमध्ये सप्तमेशची, तर ते गुपित बाहेर पडतं आणि ते मॅनेज न करता आलं, तर त्या ठिकाणी सुद्धा ते लग्नात रूपांतर होत नाही. असे बरेच सूत्र आहेत. सगळे सूत्र काय या ठिकाणी सांगितलं तर व्हिडिओ लांब होईल. तर आता मी एक पत्रिका टाकलेली आहे तुमच्यासमोर आणि ती पत्रिका बघा. माहितीसाठी हा मुलगा माझा परिचयाचा आहे. यांनी मला विचारलं होतं, की ह्याच मुलीशी माझं लग्न होईल का? मी बरेच दिवस रिलेशनशिपमध्ये राहतो. तर ह्याच मुलीशी माझं एकाच गावातले होते बरं का. ह्याच मुलीशी माझं लग्न होईल का? असा प्रश्न विचारल्यानंतर तर ह्या पत्रिकेमध्ये D1 चार्टमध्ये बघा लग्न कुंडलीमध्ये, तर सप्तम स्थानामधला शनी नीट लक्षपूर्वक बघा. सप्तम स्थानामधलं शनी आणि 11व्या स्थानामध्ये एकादश स्थानातला शुक्र हे परिवर्तन योगात आहेत. म्हणजे शुक्राच्या घरात शनी, शनीच्या घरात शुक्र याला परिवर्तन योग म्हणतात. आणि शुक्र 7व्या दृष्टीने पंचम स्थानाला बघत आहे. म्हणजेच या पत्रिकेमध्ये प्रेम होण्याचा योग जबरदस्त आहे. पण प्रेम होण्याचा योग जबरदस्त आहे आणि दुसरा गोष्ट म्हणजेच याचं 9वम स्थानामध्ये स्वग्रहीचा गुरु आहे. त्यामुळं तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे हा मुलगा त्या मुलीला धोका देणार नाही, ही ह्याची बाजू झाली. पण या प्रेमाचं रूपांतर लग्नात झालेलं नाही. याचं कारण असं आहे, की याचं कारण D9 चार्टमध्ये जर तेच संबंध म्हणजेच D1 चार्टमधले जे संबंध असतात पंचमेश आणि लग्नेश यांचं पंचमेश आणि सप्तमेश यांचं प्रभाव D9 चार्टमध्ये पण असला, तर त्याचं प्रेमाचं लग्नात रूपांतर होतं. तर त्या D9 चार्टमध्ये जर यांच्या प्रभावाला सुद्धा जर करता पापग्रहाने दुरुस्त केलं, तर त्याचं प्रेमात रूपांतर होत नाही. त्याला ब्रेकअप आपण असं म्हणू शकतो. आता या ठिकाणी बघा D9 चार्टमध्ये नीट निरखून बघितलं, पंचम स्थानाचा शुक्र अष्टम स्थानात आहे
पंचम स्थानातला शुक्र मूळचा अष्टम स्थानात आहे आणि सप्तम स्थानातला गुरु चतुर्स्थानात गजकेसरी योगात आहे. गुरु आणि शुक्रांचा प्रभाव एकमेकाशी आहे. म्हणजे गुरु पाचव्या दृष्टीने शुक्राला बघत आहे. म्हणजेच एकमेकाचा प्रभाव आहे. प्रभाव असून सुद्धा लग्नात रूपांतर का झालं नाही, याचं कारण असं आहे की द्वितीय स्थानातला मंगळ नीचाचा असून तो शुक्राला 7व्या दृष्टीने बघत आहे आणि अष्टम स्थान हा त्या मुलाचं सासरवाडी म्हणजे मुलीचं माहेर आणि मुलाचं सासरवाडी म्हणजे सासरवाडी आणि कुटुंबस्थान ह्या दोघांचं एकमेकाशी पापसंबंध आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, उच्चाचा शनी सप्तम स्थानाला बघत आहे. ह्या 2 गोष्टी निगेटिव्ह झाल्या बघा. उच्चाचा शनी पंचम स्थानाला आपल्या 7व्या दृष्टीने बघत आहे. म्हणजेच नीचाचा मंगळ शुक्राला प्रभावित करत आहे आणि नीचाचा शनी पंचम स्थानाला प्रभावित करत आहे आणि त्यामुळं सासरवाडीमध्ये म्हणजेच मुलीच्या वडिलांचा त्याला खूप मोठा विरोध झाला. याच्यात त्यांनी खूप प्रयत्न केले. पर्यायी मार्ग निवडण्याचा सुद्धा त्यांनी त्या मुलीला सल्ला दिला होता. परंतु मुलीनं त्या गोष्टीला नकार दिला. कारण म्हणजे मुलीच्या वडिलांनी खूप मोठा विरोध केला. त्यामुळे ह्या मुलीला माघार घ्यावं लागलं आणि हे लग्नात रूपांतर झालं नाही. थोडक्यात नीच मंगळ शुक्रावर दृष्ट करत आहे अष्टम स्थानाला आणि नीच शनी पंचम स्थानाला दृष्ट करत आहे. त्यामुळं याचं लग्नात रूपांतर झालेलं नाही आणि अशा प्रकारे आपण बघून या ठिकाणी मार्गदर्शन करावा. लग्नात रूपांतर होतं किंवा नाही, ब्रेकअप होणार किंवा नाही, ह्या गोष्टी D1 आणि D9 चार्टमध्ये आपल्याला कळतं. D9 चार्टमध्ये सगळं कळतं. मुलाचं नवम स्थान खूप चांगलं आहे बघा ना तुम्ही. D1 चार्टमध्ये खूप प्रयत्न केला लग्न वाचवण्याचा, टिकवण्याचा, तरी सुद्धा मुलीनं माघार घेतल्यामुळं त्याचं काही चाललं नाही.